मुंबईच्या महापौर पदाबाबत पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचं समजतंय। शिवसेनेचे सर्व नगरसेवक हे बांद्र्याच्या ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये आहेत। खासदार संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांशी संवाद साधण्याची अनेक माध्यमं आहेत। दरम्यान मुंबईतील सर्व पंचतारांकित हॉटेल्समध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची भारतीय कामगार सेना सक्रिय आहे आणि त्यामुळे भारतीय कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांमार्फत मेसेजची देवाणघेवाण होतेय का? संजय राऊत यांनी सांगितलेल्या संवादाचे अनेक माध्यमांपैकी एक माध्यम हे आहे का, हा प्रश्न उपस्थित होतो। आपले प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। पंकज, आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा दोन्ही बाजूंनी दिसतोय। संजय राऊतांच्या बोलण्यातही कॉन्फिडन्स आहे, काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटीला गेले होते, त्यांच्याकडेही कॉन्फिडन्स आहे। नेमकं काय घडतंय पडद्यामागे? विक्रांत, ताज लँड्स एंड हे वांद्र्याचं पंचतारांकित हॉटेल आहे। या हॉटेलमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सगळे नगरसेवक जे आहेत ते त्यांना तिकडे ठेवण्यात आलेलं आहे। आता ताज लँड्स एंड हे पंचतारांकित हॉटेल आहे। या पंचतारांकित हॉटेलमध्ये भारतीय कामगार सेना ही एक शिवसेनेची एक अत्यंत महत्त्वाची विंग आहे। ती अत्यंत सक्रिय आहे। अरविंद सावंत त्याचे प्रमुख आहेत, त्याचे अध्यक्ष आहेत। त्यामुळे याची कर्मचारी सेनेचे मोठ्या प्रमाणात सदस्य आहेत। यांच्यामार्फत हे मेसेंजिंगची जे प्रकार आहे तो सुरू आहे का, असं प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। कारण पंचतारांकित हॉटेलमध्ये असलेल्या युनियनचं जाळं हे शिवसेनेचं एक महत्त्वाचं किंवा ताकदीचं स्थान आहे। बाळासाहेब ठाकरे यांनी भारतीय कामगार सेना स्थापन केली आणि मुंबईतील एअरपोर्ट्स असतील, सर्व पंचतारांकित हॉटेल्स असतील, त्याच्यामध्ये या भारतीय कामगार सेनेची युनियन ही सक्रिय नाही तर प्रचंड ताकदीनिशी सक्रिय आहे। त्यामुळे या युनियनचे जे काही प्रमुख आहेत, कर्मचारी आहेत, त्यांचा वावर हॉटेलमध्ये असतो। मग ते वेगवेगळ्या प्रकारचे क्रू असतील, फ्लोअरवरती काम करणारी लोक असतील, मॅनेजर्स असतील, रिसेप्शनवरती काम करणारे असतील, टेक्निशियन्स असतील, शेफ्स असतील, किचनमध्ये काम करणारे लोक असतील, असं मोठं नेटवर्क आहे। त्यामुळे जर का यांच्या माध्यमातून मेसेज द्यायचा झाला तर अडचणी नाही आहे, कठीण गोष्ट नाही आहे। त्यामुळे संजय राऊत जे म्हणतात की संवादाची अनेक माध्यमं खुली आहेत, त्यातलं हे एक माध्यम आहे का, हे महत्त्वाचं असणार आहे। कारण जर का पंचतारांकित हॉटेलमध्ये तिकडे असणाऱ्या कोणालाही मेसेज द्यायचा झाला तर कर्मचाऱ्या युनियनच्या सदस्यांचं जाळं मोठं आहे। त्यामुळे हा मुद्दा विक्रांत विसरून चालणार नाही। बरं पंकज, आणखी एक प्रश्न, आणखी किती दिवस या नगरसेवकांना या हॉटेलमध्ये ठेवलं जाणार आहे, त्या संदर्भातली काही माहिती समोर येते का? विक्रांत, तांत्रिक प्रक्रिया आहे, महापौर निवडीची प्रक्रिया अजून त्याला काही दिवस लागण्याची शक्यता आहे। साधारणतः जानेवारी महिन्याचा शेवटच्या आठवड्यापर्यंत हे जाईल। त्यामुळे ही सगळी प्रक्रिया पूर्ण होण्याच्या आधी बेलापूरला कोकण भवन जे आहे तिकडे जाऊन कोकण आयुक्तांच्या कार्यालयामध्ये या नगरसेवकांचं रजिस्ट्रेशन करावं लागतं। रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्यांना मान्यता मिळते, त्या प्रक्रियेपर्यंत तरी या नगरसेवकांना इथे ठेवलं जाईल अशी शक्यता आहे। बरं, धन्यवाद पंकज दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।